नमस्कार मैत्रिणी, किचन क्लाउड बाय अशामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रेसिपी शेअर करत आहे मटन मसालेदार। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। ग्रेव्हीसाठी आपल्याला हे मसाला बनवायचा आहे। तर थोडंसं तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मोठा चिरलेला कांदा घातलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे, खोबरं किस, हिंग आणि कसुरी मेथी घातलेली आहे। ही चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे। परतून झाल्यानंतर आपल्याला हे थंड करायचे आहे आणि मिक्सी पॉटमध्ये घालून याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, तेजपत्ता, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि ग्रेव्ही मसाला जो आपण बनवला होता तो घातलेला आहे। तो चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालायचं आहे। आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कसुरी मेथी, हिंग पुन्हा घालायची आहे, ती पुन्हा परतून घ्यायची आहे चांगली। सोबतच आपल्याला मटनचे पीसेस घालायचे आणि तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। कुकरच्या झाकणची रिंग काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ते झाकण लावायचं आहे। 15 मिनिटे मंद आचेवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर कुकरचं झाकण काढायचं आहे आणि 2 ग्लास पाणी सोडायचे आहे आणि कुकरच्या झाकणला पुन्हा रिंग लावायची आहे आणि याचे 3 किंवा 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर मंद आचेवर हे मटण फारच सुंदर, नरम आणि चांगलं शिजलं जाते आणि पोळीसोबत आणि भाकरीसोबत ही जास्त ग्रेव्ही असल्यामुळे याला पोळीसोबत आणि भाकरीसोबत फारच सुंदर लागते। तर रेडी आहे मटण मसालेदार। थँक्यू।